नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। रायगड जिल्ह्यातील खालापूर पंचायत समिती या पंचायत समितीच्या परिसरामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी साखळी उपोषणासाठी बसलेले आहेत। हा खालापूर पंचायत समितीचा हा परिसर आहे। एका बाजूला या रूमचे दरवाजे तुटलेले आहेत। गेल्या अनेक दिवसापासून बंद असलेली मोडकळीस आलेली रूम आहे। दुसऱ्या बाजूनी दरवाजे तुटलेले आहेत आणि अशा धोकादायक स्थितीमध्ये या ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी उपोषणाला बसलेले आहेत। तर उपोषण हे खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या विरोधात आहे। त्यांनी जे या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत की ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा। सर्व ग्रामपंचायत कार्यालय कामाच्या वेळेचा सकाळी 5:45 ते 5:15 फलक लावावा। ग्रामसेवकाचे नाव व मोबाईल नंबर असलेला फलक लावावा। हालचाल रजिस्टर मेंटेन करून ग्रामसेवकाला त्यात नोंद करणे सक्तीचे करा। आणि सर्व महत्त्वाचे यामध्ये जे दिलेले ही माहिती जी आहे की पंचायत समिती कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांमध्ये बायोमेट्रिक हजेरी हालचाल रजिस्टर ठेवणे। सर्व कर्मचारी अधिकारी यांनी सहज दिसेल अशा प्रकारे ओळखपत्र गळ्यात घालणे। लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना गणेश परिधान करणे बंधनकारक करा। असे अनेक मागण्या घेऊन या ठिकाणी जे वसंत पाटील आहेत RTI फेडरेशन खालापूर तालुका अध्यक्ष, त्यानंतर परशुराम मिरकुटे आहेत कार्याध्यक्ष RTI फेडरेशन खालापूर तालुका, त्यानंतर कार्याध्यक्ष एकनाथ पिंगळे आहेत RTI फेडरेशन खालापूर तालुका कार्याध्यक्ष। आणि प्रत्यक्षात आम्ही जाणून घेत आहोत या ठिकाणी जे RTIचे अध्यक्ष आहेत। काय सांगाल, किती दिवसापासून तुम्ही उपोषणाला बसलेले आहेत? आतापर्यंत तुमची कोणी दखल घेतली? आजचा आमचा उपोषणाचा 9वा दिवस आहे। गेले 4 दिवस हे सगळे सुट्टीवर गेलेले आहेत। यात कोणीही आमची दखल घेतलेली नाही आहे। आम्ही उपोषणाला बसण्याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी आहे की माझ्या डाव्या हाताला जो बोर्ड लिहिलेला आहे तो फक्त संदर्भासाठी ठेवलेला आहे। त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या इथे आहेत। याचा सरळ अर्थ असा आहे की त्यावेळेला 3 वर्षापूर्वी ह्या BDOने आम्हाला सगळं लिहून दिलेलं आहे, कागदी घोडे आदेश दिलेले आहेत आणि आम्ही उपोषण स्थगित केलेलं आहे। यांनी आमचा विश्वासघात केलेला आहे। ह्या सगळ्या मागण्या ह्या मागण्यात अंतर्भूत आहेत। ह्याचाच अर्थ ह्या 3 वर्ष त्यांनी इकडे लक्ष दिलेलं नाही आहे। आमची साधी मागणी आहे, शासकीय परिपत्रकांची अंमलबजावणी करा। RTI फेडरेशनसाठी आम्ही काही मागत नाही। शासकीय परिपत्रकांची अंमलबजावणी करा एवढी एक प्रमुख मागणी, ज्यात ह्या 5 मागण्या अंतर्भूत आहेत। त्यात पहिली आमची मागणी आहे, ग्रामसभांचं संपूर्ण कामकाज व्हिडिओ रेकॉर्डेड करा। दुसरी आमची मागणी आहे, शासनाचं जे परिपत्रक आहे त्याप्रमाणे सर्व नागरिकांना 3 ते 5 अवलोकनासाठी सर्व दप्तर खुलं करा। करत नाहीत, अजिबात सहकार्य करत नाहीत। अशाच मागण्या घेऊन 2005 साली ज्या परिपत्रकाची अंमलबजावणी करायची होती, असं परिपत्रक म्हणजे 4.1 ख जे कलम आहे माहिती अधिकार, त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या वेळोवेळी लक्षात आणून दिलं की 4.1 ख मध्ये ज्या 17 बाबी आहेत त्या बाबी अशा आहेत की त्या त्यांनी स्वयंप्रेरणेने सुमोटो आपण म्हणतो तशा जाहीर करायच्या आहेत। आणि त्या जर जाहीर केल्या तर जवळजवळ 60 ते 70% अर्ज कमी होतील, कारण त्यात सगळी माहिती द्यायची आहे। ही यांना द्यायची नाही आहे, ही यांना लपून ठेवायची आहे। आम्हाला 20 वर्ष संघर्ष करायला लागतोय। खरं म्हणजे ऑक्टोबर 2005 पासून ज्या कायद्याची अंमलबजावणी करायची होती, दुर्दैवाने 20 वर्षानंतर याची अंमलबजावणी करायला या शासनाला सांगायला लागत आहे। आमच्याकडे आज 10 GR असे आहेत की आम्ही कलेक्टर साहेबांकडे घेऊन जाणार आहोत की नोडल ऑफिसर म्हणून शासकीय परिपत्रकांच्या आदेशाचा भंग होतोय, कायद्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येतोय, भंग होतोय म्हणून, आणि ही जबाबदारी नोडल ऑफिसर म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची आहे। त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यांच्याकडे आम्ही जाणार आहोतच। पण आमचा अनुभव असा आहे की सगळे एकमेकांना सांभाळून घेतात। ह्या वेळेला त्यांनी जेव्हा ग्रामसेवकांचा मुख्य मुद्दा घेऊन त्यावेळेस आम्ही गेलो होतो की
कोणताही 44 ग्रामपंचायतीमधला एकही अधिकारी मुख्यालयी राहत नाही. पण खोटी त्यांनी शपथपत्र दिलेले आहेत, ॲफिडेव्हिट दिलेली आहेत, घर भाडे करार दिलेले आहेत, खोटे ग्रामसभेचे ठराव दिलेले आहेत आणि त्याच्यावर शासनाचा पैसा 6 ते 7 हजार रुपये घेत आहेत. हा गंभीर गुन्हा आहे. नुसती जी ॲफिडेव्हिट साहेब जे दिलेलं आहे ना, ते खोटं ॲफिडेव्हिट देण्याबद्दल 1 वर्ष शिक्षेची तरतूद आहे, 5,000 रुपये दंडाची तरतूद आहे. सगळ्यांना तसं जर केलं तर दंड व्हायला पाहिजे. पण आत्ता आमचं हे सगळा अनुभव लक्षात घेऊन आमच्या हे लक्षात आलं आहे की ह्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड हे यांना पाठीशी घालतात. याचे आमच्याकडे अनेक पुरावे आहेत. 3 ग्रामपंचायतीची नावं दिलेली आहेत. 3 ग्रामपंचायतीचा एवढं दप्तर माझ्याकडे पुरावा आहेत. त्यांना घ्या, सुनावणी त्यांची लावा, ती एक वेगळी मागणी आहे. असं असतानाही गटविकास अधिकारी संदीप कराड हे यांना पाठीशी घालतात आणि तोच आमचा आरोप आहे. आम्ही गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात उपोषणाला बसलोय की हे कामचुकार, हे भ्रष्ट, हे जे अधिकारी आहेत, चोर मी म्हणे, अतिशय जबाबदारीने बोलतोय, चोरी केल्याचे मी सिद्ध करतोय, शासनाच्या पैशावर डल्ला मारतात. ते माझा गंभीर आरोप आहे की 1 तास किमान लेट आणि 2 तास लवकर जातात. पर आवर 1 तासाला त्यांना 300 रुपये पडतात. आमच्या शासनाच्या तिजोरीतले प्रत्येक ग्रामसेवक 900 रुपयाची चोरी करतोय हे मी लक्षात आणून देतोय त्यांना. आणि हा पैसा आमचा आहे. आणि अशी चोरी करणारी, आमच्या तिजोरीवर डल्ला मारणारी माणसं जेव्हा त्यांचे पुराव्यासहित आम्ही सगळ्या गोष्टी घेऊन जातोय तेव्हा गटविकास अधिकारी त्यांना पाठीशी घालतायत. आणि म्हणून ह्या सगळ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना, कामचुकार ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यावर कारवाई करा ही मागणी घेऊन आम्ही जिल्हा परिषदेचे जे अधिकारी आहेत, डेप्युटी CO, उपकार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांच्याकडे मागणी करत आहोत. यांची चौकशी करा. यांनी पाठीशी घातल्याचे अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत, पुराव्यानिशी देतोय. 3 ग्रामपंचायतीची नावं दिलेली आहेत, त्यांच्या सुनावण्या घ्या सांगतोय. अन्यथा तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आणि आमची मागणी आहे की आम्ही या गटविकास अधिकाऱ्यांशी बोलणार नाही आहोत. आम्हाला जिल्हा परिषदेचे डेप्युटी CO, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग त्यांनी आमच्याशी बोलायला यावं, कारण यांची चौकशी करायची आहे. हे सगळ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात, याच्या असंख्य पुरावे आमच्याकडे आहेत. तेव्हा आमचं शेवटचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत जिल्हा परिषदेकडून आमच्याकडे CO येत नाहीत ग्रामपंचायत विभागाचे, तोपर्यंत या बेमुदत उपोषणावर आम्ही ठाम आहोत. आणि आमचा निर्धार असा आहे आणि आमचं शेवटचं म्हणणं असं आहे की ह्यात त्यांनी काही जर लक्ष घातलं नाही तर याच्या पुढचं उपोषण कलेक्टर आणि COंकडे आमरण उपोषण आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी 23 फेब्रुवारी 2026 पासून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी एक न्याय मागण्या घेऊन खालापूर पंचायत समितीच्या परिसरामध्ये उपोषणाला बसलेले आहेत. काय परिस्थिती आहे तुमची? प्रवेशद्वार म्हणावं तर प्रवेशद्वार दिसत नाहीये आणि स्वच्छता म्हणली तर या ठिकाणी कधीही साप येऊ शकतो, विंचू येऊ शकतो. हे दरवाजे तुटलेले आहेत जर बेसावध असाल. आणि या ठिकाणी पोलीस पण दिसत नाहीत. काय सांगा? या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गेले 23 तारखेपासून उपोषणालय बसलेले आहेत, तिथे कोणीही लक्ष घालत नाही. ह्या संदर्भात आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपण एक GR घेऊन गेलेलो की वेळेवर कर्मचारी हजर राहत नाही कुठले. त्या संदर्भात GR आपण तहसीलदार साहेबांकडे नेला होता. तर त्यांनी तो GR फाडून फेकून दिला कचऱ्याच्या पेटी. त्यानंतर त्यांनी त्यांचं क्लेरिफिकेशन पण दिलं की तो कोरा कागद होता. मला त्यांना एक बोलायचं आहे की त्यांनी जेव्हा पेपर फाडल्यानंतर ते जेव्हा बोलले की तो कोरा कागद होता आणि ते वारंवार मला त्या ह्याच्यात बोलत होते की तुम्ही कोणीतरी आणा का त्याचे पेंडन्सी बाकी आहे, 0 पेंडन्सी इथे तहसील ऑफिसला असते. त्यांना एक सांगायचं होतं, तुमच्या माध्यमातून मी सांगतो की विषय 0 पेंडन्सीचा नव्हता. विषय होता शासकीय कर्मचारी, शासकीय अधिकारी वेळेवर हजर राहत नाही, हा विषय होता. आणि त्याच विषयात माहिती अधिकार जो आता उपोषणाला आहे त्याच विषयासंदर्भात हे पण उपोषणाला आहेत. तर तेव्हा त्यांनी क्लेरिफिकेशन दिलं 0 पेंडन्सीचा विषय होता, फक्त वेळेवर हजर राहत नाही त्याचं. तर मी तुमच्या माध्यमातून मी तहसीलदार साहेबांना इथे आव्हान करतोय की त्यांनी त्या दिवशीचा संपूर्ण व्हिडिओ फुटेज प्रदर्शित करावा. त्याच्याबरोबर त्यांच्याकडे जेवढ्या दिवसाचा व्हिडिओ फुटेज उपलब्ध असतो
तो तहसीलदार कार्यालयाच्या बाहेरचा जो कॅमेरा आहे त्यातील ती व्हिडिओ सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंतचे संपूर्ण व्हिडिओ त्यांच्याकडे जेवढे अवेलेबल असतील तेवढ्या दिवसांचे, महिनाभराचे असतील तर महिनाभराचे, संपूर्ण खालापूर तालुक्यासाठी त्यांनी प्रदर्शित करावे की आमचे सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी वेळेवर येतात. एवढंच मला तुमच्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे. यांचं उपोषण एवढा दिवस इथं आहे. इथे अजूनही तहसीलदार साहेब डुंकणही बघायला आले नाही. खूप कामं आहेत खालापूर तालुक्यात, ती ऑफिसमध्ये बसून होतात किंवा बाहेर होतात. काही दिवसात मी ही पत्रकार परिषद घेणार आहे आणि संपूर्ण खालापूर तालुक्याची अवस्था ही संपूर्ण खालापूर तालुक्याला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला मी दाखवणार आहे काय खालापूर तालुक्याची अवस्था येते. काय सांगाल की मच्छर चावतात, बाजूला दुर्गंधीयुक्त वास आहे, म्हणजे तुम्ही उपोषणाला बसल्यानंतर उपोषणकर्त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस पाहिजे, झालं तर इथं व्यवस्थित बसण्यासाठी जागा पाहिजे. काय नाव तुमचं, काय सांगा? माझं नाव पद्माकर खंडागळे, आरटीआय फेडरेशन संपर्क प्रमुख. पोलीस बंदोबस्त असतो, पण आता त्यांचं 6चा टायमिंग आहे. ते 6च्या टायमाच्या बरोबर वेळेत ते गेलेले आहेत. पण आता इथे कुत्रा मेला आहे गेटच्या बाहेरच, इथं दुर्गंधी सुटलेली आहे. तर ह्याची मी कल्पना दिलेली आहे त्यांच्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला, ते आता उद्या करतीलच साफ. पण इथं सकाळपासून तर कोणी आलंच नाही. आता आम्ही आज 9वा दिवस चालू आहे. प्रशासकीय तर सुट्टीला गेलेत, ते त्यांची मौज मजा करत बसतात. पण इथं मालक स्वतः इथं उपोषणाला बसलेले आहेत आणि ते तिकडे मजा करतात. ह्याची दखल का अजून परत कोणी घेतलेली नाही. आता मच्छर तर चावतात, याही तर आमची सोय पण नाही केली. आज BDO साहेबांनी डायरेक्ट आम्हाला सांगितलं गेटच्या बाहेर तुम्ही उपोषणाला बसा. म्हणजे आम्ही मालक रस्त्यावर बसायचं का? तेही असं सांगून मग आम्ही पत्रक एक पोलीस स्टेशनला देऊन आज पोलीस प्रशासनाने आम्हाला चांगलं सहकार्य केलं. तेही आम्हाला इथं जागा उपलब्ध करून दिली. पण ही जागा अशी आहे का इथं केर कचरा तर कधी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी काढलेला नाही. स्वतः मी सकाळी येऊन इथं झाड लोट करून या सगळा परिसर साफ करत होतो. आज 9वा दिवस चालू आहे, पण ह्याची अजून परत कोणी दखल घेतली नाही. म्हणून हे साम्राज्य जे घाणीचं साम्राज्य आहे, आज ते आपण स्वतः करतो म्हणून जरा थोडं चांगल्या प्रकारे दिसतंय. रायगड जिल्ह्यातील खालापूर पंचायत समिती, या पंचायत समितीचे जे गटविकास अधिकारी आहेत यांच्या विरोधामध्ये खालापूर पंचायत समितीच्या परिसरामध्ये उपोषण सुरू आहे आणि उपोषणाच्या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे, मच्छर चावतायत, दिवसभर धुळीचं साम्राज्य असतं. अशा या परिस्थितीमध्ये 23 फेब्रुवारी 2026 पासून या ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी साखळी उपोषण करत आहेत. पण या साखळी उपोषणाची इथल्या अधिकाऱ्याला दखल घेण्यासाठी वेळ नाही आहे किंवा रायगडचे जे मुख्य अधिकारी उपकार्यकारी जे अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यालाही इकडं पाहता येत नाही. इथली परिस्थिती एकंदरीत पाहिली तर हे पंचायत समिती कार्यालय आहे का भूत बंगला आहे अशी परिस्थिती आहे. तर या कार्यकर्त्यांच्या उपोषणाची त्वरित दखल घेऊन या कार्यकर्त्यांचं उपोषण सोडवावं अशी मागणी होत आहे. तर बघूयात प्रशासनाला जाग येते का प्रशासन झोपेचं सोंग घेते. यामध्ये 2-3 दिवसाच्या येणाऱ्या ह्या सलग सुट्ट्या, या सुट्ट्यामुळं या उपोषणकर्त्याची गैरसोय होते, मानसिक खच्चीकरण होते. उद्या जर ह्या उपोषणकर्त्याच्या सुरक्षेचा पण प्रश्न ऐरणीवर दिसतोय आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत. तर बघूयात रायगड जिल्हाधिकारी, पुन्हा त्यानंतर जिल्हा परिषदेचे CO आणि बाकी अधिकारी याची दखल घेऊन उपोषण सोडवतात का उपोषणकर्त्याकडे कानाडोळा करून स्वतःचे व्यस्त असल्याचं दाखवतात. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. घोषणा. आरटीआय फेडरेशन जिंदाबाद 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 जिंदाबाद. आरटीआय फेडरेशन जिंदाबाद 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 जिंदाबाद.